आणि मागचा फिल्टर दाखव किती लांब आला आपण कुठे. ते बघा तिथे होतं मगाची मी ब्लॅक कलर घेतलाय. काकांना बोलतील तर हे ब्लॅक कलर देतील आणि जी प्राइस तुम्हाला भेटेल. प्राइस आपली पण हॉल तिकीट भेटली आहे. उद्यापासून आपापली गाण मरवणार. हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे आपला हॉल तिकीट घ्यायचा दिवस आणि आता आपण चाललोय कॉलेजमध्ये आफ्टर वेकेशन. आणि सीन तर असं आहे गाईज की आज वेकेशन संपले, ठीक आहे. आज कॉलेजमध्ये जाऊन हॉल तिकीट घ्यायची आहे आणि उद्यापासून एक्झाम. भाई उद्यापासून एक्झाम म्हणजे मला आज पूर्ण दिवस अभ्यास करावा लागणार आहे. आणि ही जरा सॅम्फा आहे ना, तर ऑलमोस्ट बोर्डसारखी एक्झाम आहे, ठीक आहे. कारण की याच्यात हॉल तिकीट वगैरे आहे, ह्या कॉलेजला जावा त्या कॉलेजला. पण अनफॉर्च्युनेटली मला माझाच कॉलेज लागलं आहे, मग काय सीन नाही. तर आपण आता निघतोय कॉलेजला जायला. सकाळचा नाश्ता बघा, वडापाव आहे, चाय आणि बिस्किट. जेली पण उठली आहे, आयुष पण उठले आहे. आणि आयुष उठल्या उठल्या मोबाईल घेऊन बसलाय. पोहोचलोय आपण कॉलेजकडे. आदित्य भेटलाय, शिवम पण भेटलाय. आता चाललो आतमध्ये. मला फक्त नाही शिड्यांचा प्रॉब्लेम आहे बघा. आम्हाला त्या 3ऱ्या माळ्यापर्यंत जावं लागतं एकदम वरती. हे पण नाही, त्याच्यावरती अजून एक आहे, इतकं चढावं लागतं. पोहोचलं आणि आता आपले हॉल तिकीट घ्यायचं. आता इथे नाही पांचालचा भेटलं, सर्व्हिस केडेकर. काहीच आपली पण हॉल तिकीट भेटली आहे आणि आपल्या इथे काम झालं, अजून काहीच नाही. इथे निघूया काय शिवम? हवा खायची तुला? आई झालं कॉलेजमध्ये. इथे खूप किओस आहे, खूप आरडाओरडा चालू आहे. आम्हाला कळत नाही आम्ही काय करायचं आता. लय शोर शराब आहे. हॉल तिकीट तर भेटलेलं. आता मी जाणार बाहेर, सर्व्हिस त्याच्या घरी जाईल. उद्यापासून आपापली गाण मरवणार आम्ही. मला जायचं आहे बँड्रा. बँड्राला जायचं आहे काही. दादरवर बँड्रा. बँड्राच्या कॉलेजला लागलं आहे आणि मला लागलं हाच कॉलेज. मला बाजूला आहे, याला लांब आहे. ट्रॅव्हलिंग रोज 150 रुपयाचा फटका मला पडणार आहे. 150 थोडी पडणार, सगळं खाणं पिणं मिळून रे. हां, खाणं पिणं असलं गाईस. तर आपलं सगळं काम झालेलं कॉलेजचं. जास्त काय नव्हतं, जरा वेट करावं लागलं आपल्याला. आपली हॉल तिकीट भेटली आणि आता आपण निघतोय घरी जायला. तर आता निघूया आपण इथून, कारण की आपलं कॉलेजमध्ये आता काय जास्त कामच नाही. डायरेक्ट उद्यापासून एक्झाम आहेत आणि भाई माझे लागणार आहेत. आता अभ्यास करावा लागणार आपल्याला फट्टेवाला. अरे मग माझे ब्लॉग्स नाही येणार आता, कारण की गाईस माहिती आहे काय सीन आहे. ब्लॉग नाही ना, त्यासाठी रिझन आहे 15 तारखेपर्यंत पेपर आहेत आमचे. तर त्यापर्यंत जरा मॅनेज करून घ्या. बस आली आहे गाईस, टाईमवर भेटली. फर्स्ट टाईम आपल्याला बस. तर डायरेक्ट मी बसमधून उतरून आलो इथे भोईवाड्यामध्ये, भोईवाडा नाक्याच्या इथे. तर खूप लोक मला बोलत होते की 3 वेळी चप्पल घेतली, ती कुठून घेतली होती, म्हणजे ती लॅदर टाईपमध्ये होती ना तीवाली. तर आता मी त्या लोकेशनवरती आलो आहे गाईज. आणि आज मंडे आहे, तरी पण मी रिस्क घेऊन आलो आहे. बोललो बसवरून, बोललो आदित्यच्या इथे डायरेक्ट उतरतो आणि तुम्हाला तो शॉप दाखवतो. तर हा शॉप आहे तिथे भोईवाडा नाका आहे, तिथून तुम्हाला वॉक करायचं आहे, ठीक आहे. ज्यांना नाही माहिती त्यांना. आणि हा जो फर्स्ट शॉप लागतो ना इथे, हा आपला फ्रेंड्स आहे. आणि इथे जी चप्पल भेटते बघा ही वाली. तर ही मोठा नंबर आहे म्हणून तुम्हाला वेगळी वाटत असेल, पण ही सेम आहे. ह्याच्यात मी ब्लॅक कलर घेतला आहे. काकांना बोलतील तर हे ब्लॅक कलर देतील आणि जी प्राईस तुम्हाला भेटेल 450ला डायरेक्ट. तर इथे येऊन तुम्ही घेऊ शकतात. आणि याची का ऑनलाईन लिंक नव्हती गाईज, मी डायरेक्ट इथून घेतलेली. तर मी तुम्हाला रिस्क देऊन लिंक तर नाही देऊ शकत. तुम्ही इथे व्हिजिट करून घेऊ शकतात. बाकी ते अजून खूप सारे शॉप लागतात, बट मी इथून घेतली. बाकी तुमची मर्जी. चल ब्रो, भेटूया. ऑल द बेस्ट एग्जामसाठी. भेटणार नाही आता तुम्हाला. आ गया मैं और मेरा हॉल तिकीट भी मिल गया. स्कूल कॉलेज आपला हा वाला आला आहे, माझंच कॉलेज आहे MD कॉलेज है ना. स्कूल काय, मी काय 10वीची थोडी एक्झाम देते. जेवायला काय बनवते मम्मी? बटाट्याची भाजी, डाळ, भात, चपाती. हां चला मग मी फ्रेश होऊन घेतो आणि आता अभ्यासाला घेतो. आपलं जेवण बनलं आहे गाईज, आता जेवण घ्या. मग सौरव आला आहे आणि कुठली तरी रील वगैरे शूट करून आला आहे बाहेरून. मी नाही गेलो कारण की मी गाईज आता अभ्यास करत होतो ना, त्यामुळे. तू कुठे गेलेला? रॅपिडो मारायला? ओके, झालं ना आता क्लासला जाशील ना? हां, आता काय 5-8 झाले, 5चा क्लास आहे. तर गाईज खूप लोक मला बोलत होते की तुझ्या आयफोनची कॅमेरा सेटिंग काय आहे. तर आता मी माझ्या फोनची कॅमेरा सेटिंग शेअर करतो आहे. तर माझ्या फोनमध्ये गाईज सगळ्यात आधीचा बघा, कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये ना 4K 860 FPS आहे. त्याखाली लॉक कॅमेरा केला आहे मी. त्यानंतर रेकॉर्ड स्लोमो वगैरे जास्त यूज नाही करत मी स्लोमो, कारण की मी नॉर्मल व्हिडिओला लगेच कॅपकटमधून स्लो करतो. आणि त्याला ठेवलं आहे 1080p आणि 24 FPS म्हणजे 240 FPS. आणि त्यानंतर रेकॉर्ड साऊंड
तर मी स्टेरिओ ठेवला आहे बिकॉज आजूबाजूचा मला जास्त साऊंड नको असतो ना, त्यामुळे. तर आफ्टर दॅट फॉर्मॅट्समध्ये मी गेलो ना गाईज, तर तुम्हाला हाय एफिशियन्सी भेटेल. आणि आफ्टर दॅट प्रिझर्व सेटिंगमध्ये बघा हे सगळं तुम्ही कॉपी करू शकता. क्रिएटिव्ह कंट्रोल, डेप्थ कंट्रोल आणि लाईव्ह फोटो मी फक्त ऑन ठेवला आहे. आणि त्यानंतर बाकी सगळे जे सेटिंग आहेत ते सगळे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट कॉपी करू शकता इफ तुमच्याकडे स्मॉल डिवाईस आहे तर. बिकॉज जे मोठे डिवाईस आहेत ना, जसे की 16 वगैरे जे सौरवचा फोन आहे, त्यात जर अजून मॅक्सिमम कॅपॅसिटी म्हणजे चेंजेस करण्यामध्ये, तर तिथे जाऊन तुम्हाला अजून चांगली क्वालिटी भेटते. आणि त्याची मला सेटिंग तर नाही माहिती, पण जी माझ्या फोनची तुम्हाला मी शेअर केली. गाईज, तर आता आपण नेक्स्ट डे डायरेक्ट ब्लॉग कंटिन्यू करतोय. नेक्स्ट डे, कारण की काल होती माझी एक्झाम आणि तो तर दिवस पुन्हा स्किपच झाला, कारण की मला फर्स्ट पेपर होता ना गाईज. तर मला माहिती नव्हतं की कसा असणार आहे हा वाला एक्झाम, कारण की हा बोर्ड टाईप होता ऑलमोस्ट. ते सप्लिमेंट्सवरती बारकोड वगैरे लावतात तसं टाईपचं. आणि एक्झामला मी गेलो अँड नंतर पेपर दिला. 2.5 तास कंटिन्यू लिहित होता, 2.5 तास, आणि पूर्ण पेपर लिहिला मी. आणि आफ्टर दॅट मी निघालो घरी. आणि भाई माझी पॉवर ऑफ. मी बोललो मी ब्लॉग करेल, आणि बट जातानाच मला कॉलेजमध्ये इतकं लेट झालं ना गाईज, मला रॅपिडो करून जावं लागलं. आणि नंतर मी कॉलेजला पोहोचलो आणि डायरेक्ट एक्झाम हॉलमध्ये सगळी लोक गेलेले आणि माझा नंबर मला माहिती पण नव्हतं काय आहे. मी शोधतो वगैरे आणि आफ्टर दॅट गेलो कॉलेजमध्ये अँड एक्झाम लिहून जे आलो. मी थकलो भाई, बोललो नो पॉवर लेफ्ट. तर आता आजचा दिवस एक्झाम तर नाही आपली, कारण की मध्ये एक गॅप आहे आणि आम्हाला तर आता 3 दिवसाचा गॅप भेटला आहे, जे की बॅटर आहे. तर आज माझा प्लॅन बनला आहे साक्षीला भेटायला जायचं. तर आता साक्षीला पण भेटू, कारण की तिच्या पण काहीतरी व्हिडिओ शूट वगैरे करायचं आपल्याला. आणि त्यानंतर मी डायरेक्ट तिला भेटणार आहे, कधी माहिती आहे गाईस, 10 दिवसानंतर मे बी, कारण की मध्ये माझे सगळे एक्झाम्स आहेत म्हणून. तर आपण जागा काय आणि आता साक्षीला भेटूया. साक्षी आली आहे आणि मॅडमला आता लागली आहे भूक. कुठे जायचं मॅम आता? क्युटे काय? क्युटे बोला, क्युटे जायचं मॅम आता. क्युटे नाही, कुठे जायचं आता? KFC खायला जाऊ. ठीक आहे चला. अरे त्याला काही जायची खायची इच्छा होती. ए मी जेवून आलोय घरातून. मग काय खायचं तुला? मला काही चालेल. का तू KFC? मला काय नाही, मला काही चालेल. मला असं काही कंपल्सरी नाही. मला नको असलं तरी चालेल. ए बाबा सांग यार, तुला काय खायचंय? मी ह्याच्यावर सगळं हे केलं. मी नाही खाणार आहे काय. अरे मला काही चालेल. मग गाईज ही कुर्ती घालते तर काकी वाटते बघा, मम्मीची कुर्ती घातली. तुला ना मारीनच मी, हाच मला बोललाय. तू कुर्ती आणि साडीवर चांगली दिसते. आपण पोहोचलोय कोहिनूर स्क्वेअर मध्ये आणि इथे आहे KFC. तर इथे चाललो आता आपण. गाईज आता आम्ही आलो आहे KFCला. आम्हाला अक्षरशः अर्धा तास तर झाला असेल पेमेंटसाठी. तर नेटवर्कच नाही भेटत आहे. दरवाजाच्या बाहेर गेलो, माझ्याकडनं पैसे ह्याला गेले. हां, त्याच्यानंतर परत हा पे करतोय तरी पण नाही होत आहे. मग परत इथे आलो, मग ह्याने मला पैसे परत हे गेले आणि त्याच्याने हां परत काय बोलते रे मी. तर गाईज बेसिकली पेमेंट इथे होत नव्हता या मशीनवरती. तर आम्ही गेलो होतो बाहेर, त्या गेटने मी गेलो बाहेर आणि तिथे जाऊन मी मोबाईल घेऊन उभा असं रस्त्यात. आता होतं ना, 5-6 वेळा ट्राय केला. नंतर रिस्टार्ट वगैरे मारलं, त्यानंतर झालं पेमेंट. आता आपण फूडसाठी वेट करतोय. मी तर जेवण आलो, साक्षीला जास्त करायचं. पहिलं तर काय लागलं खूप तर लांबची गोष्ट भाई. बाय द वे गाईज, आजची पार्टी साक्षीकडून आहे, कारण की झालेत आपले 50K कम्प्लीट. 50K फॉलोअर्स ऑन इंस्टाग्राम. साक्षी मॅम ह्यांच्या कृपेने मला यांना पार्टी मिळते. मेहनत होती ना आपली गाईज. तुमची मेहनत, माझी. मग दोघांची होती बघायला गेलं तर. हां, असं. तर आता 100K नेक्स्ट टार्गेट आपलं, 100K. तेव्हा तर केक बिक कट होतो मस्त वाला. होय महाराजा. थँक्यू सो मच. वाकड तिकडे मॅकडॉनल्ड सारखं नाही, विवा असं ठेवलं तर पडू शकतो. मी आता घेऊन हो चालेल. तर आपण ऑर्डर केला आहे 5 लेग पीस अँड एक कोक अँड फ्राईज. आणि सगळं खाणार आहे मॅडम, मी फक्त थोडंफार. मी जेवण आलं ना रे म्हणून. आणि स्टार्ट पण झाले. हां तोच. आपण पोहोचलो चैत्यभूमीच्या इथे. आणि ह्या साईडला आमचा विचार आहे शूट करायचा. आणि खाली पाणी तर नाही, बट इथे जरा लाईट वगैरे चांगली येते. तर बोललो इथे जरा शूट करूया, कारण की नेहमी त्या गार्डनमध्ये शूट करून जरा ना वैताग आला आहे. इथे काहीतरी वेगळं आपल्याला ट्राय केलं पाहिजे. आणि आता जरा बरं वाटतं बाहेर येऊन, कारण की काही नुसतं एक्झामचा प्रेशर वगैरे ना मला खूप वैताग आला आहे.
इतकं काम अभ्यास पडते तेच चालू आहे. आणि मी एडिटिंग ह्या चक्करमध्ये करू शकतच नाही. आणि आता इथे पाणी दाखवलं तुम्हाला. इथे तर लोक खाली उतरले भाई. नाही तर आपण तिथे शूट केला असतं त्या साईडला. नेहमी आपण तिथे ग्लो गार्डनला करतो. आणि आता आपण या लोकेशनला करूया. ही साक्षी कुठे पळते काय समजत नाही मला. पुढे जाते. प्लीज मला बघ काय फेस दाखव ना थोडा. त्याच्यात बघ ना तुझ्या फोनमध्ये. दाखव ना तुला फ्रंट कॅमेरा काढायला काय होतोय. साक्षी ही तुझी बॅग आहे ना. फेकतो मी खाली. फेकू काय. अरे मॅडम रेडी आहे शूट करायला का. अरे बाय द ही कुर्ती एकदम अशी ॲव्हरेज वाटते रे. माहितीये मला मम्मीची आहे माझ्या तशी पण. तुझी मम्मी कुर्ती पण घालते. ते ह्याला गेलेली ना ती सकाळी कुठे गेलेली पंढरपूरला ट्रॅव्हलिंगसाठी हवी होती तिलाही. अच्छा फिर तूने काट झाट के इसको ऐसा बना दिया. नहीं काट चाट के नहीं कुछ किया है. तो टाइट नहीं किया. हाँ टाइट किया है मैंने. काट चाट थोड़ी ना बोलते उसके लिए काटने का कुछ जरूरत नहीं है. ओके. हे बघ आता हिने हे घातल्या हातात. ह्याच्याशी मला लय नफरत आहे. वॉट एव्हर आहे काय घालते ती. माझ्या कपड्यांचे अर्धेशी जास्त फाडले हिनीच आहेत. गाईस हे ना हे अशी हिचा हात बीत लागतो ना. ते हात बीतला माझा तरी असं अडकतो माझ्या कपड्यामध्ये. आणि सगळे धागे बिगे निघतात. हिच्यामुळे ह्याला बोलते अवॉइड करायला. माझा मेन रिच्युअल करते पकड काय. हे बघा रील्सच्या आधी पहिला लिप ग्लॉस. अच्छी दिखनी चाहिए हूँ मैं. लिप्स गाईज. अरे मी आता हे गाईज मी हे खाल्लं ना आता. हा आता निघून गेला. काय करायचं. ही मला लय पिडते. हिचा आज डोकं ठिकाण्यावरती नाही. कशी पण वागते साक्षी आज. बाय द वे हिचा आता रिच्युअल झाला. आणि गाईज आपण आता शूट करून घेऊया. मग आता तुझं तेच बोलली ना तो रिच्युअल मेकअप करण्याचं. तर आता आपण गाईज शूट वगैरे इथं करून घेऊया सनलाईट खाली जायच्या आधी. कारण की आता गोल्डन आवर व्हिडिओ एकदम मस्त येतात. तर ते शूट करून घेऊया लास्ट आपण इथं. कारण की नंतर आपण 10 दिवसानंतर करणार आहे. 10 दिवसानंतर करणार आहे. बाकीचं आता एक्झाममध्ये थोडी ना करणार आहे. नाही तेच. तर गाईज लेट्स डू इट. आता आम्ही विचार करतोय डायरेक्ट त्या पॉइंटला जायचं. गाईज रिस्क घेऊन आम्ही तिथे चाललोय बघा त्या कॉर्नरला. लोक जात आहेत. आता आमचं लक्ष गेलं बोललो की तिथे शूट पण चांगला येईल साक्षीचा. आणि ब्लॉग करूया तिथे जाऊन है ना. लेट्स गो. तर आपण फायनली आतमध्ये जाणार आहोत. खाली आलो आम्ही. तिथे वरती होतो ना तिथे जरा फार शूट केला. आता बोललो इथे जरा जाऊया. इथे पण जरा एक्सप्लोर करूया. तर भाई रेस्ट ऑन पीस. आपले शूज वगैरे जे पण घातले आहेत. मी इथे चप्पल घातली पाय भरायला नको फक्त. आणि इथे रस्ते बघा कसे. इथे सगळीकडे असे कचरा विचरा झालेला आहे शिवाजी पार्कला. तर आपल्याला इथून असं जात पार करून तिथे पोचायचं आहे. फक्त पाणी भरायला नको गाईज. आपण जाऊया तिथे डायरेक्ट. गाईज इथे दलदल सारखा रस्ता आहे. साक्षी तू त्या रस्त्यातून चालली आहे दलदलवाल्या. हे बघ आतमध्ये जातं रे. मला असं वाटतंय इथे आम्ही गाईज दलदलवरती चालतोय. काय मला थोडी माहिती होतं ते असं दलदल असतं. अरे पडशील ना गाईज. एकतरी स्लीप होते. कुठली तरी नकली चप्पल घालून आली ही. हे बघ पडसा वाजते. बज गई भाई. इथे खाली बघा गाईस. सुकलंय आता. सुकलंय आता जाऊ शकतो फायनली. आणि मागचा व्ह्यू तर दाखव किती लांब आला आपण कुठे. ते बघा तिथे होतं मगाची ते टॉप वरती. तिथून आपण आलो वॉक करत. पाणी भरलं तो झालं गाईज. भावापर्यंत श्रद्धांजली. कधी पोहोचलोय इथे. आणि ते हवा खूप जास्त चालते. दाखव बघ इथे सॉफ्ट आहे इथे. कारण की इथे पाणी असतो ना त्यामुळे. पाणी इथे भरायच्या आधी आपण साक्षीच्या इथे शूट वगैरे करून घेऊया. फायनली आपलं शूट वगैरे सगळं कम्प्लीट झालंय. आणि आता परत इथून बाहेर जावं लागणार आहे आपल्याला. तेवढीच मगच मारी करून हा ना. चिखलामधून हिला बोला तू स्पॅक्स घाल तुझा. कारण की तुला दिसणार नाही. सटकेल बिटकेल इतका ते गुळगुळीत एकदम. लेट्स गो गाईज. तू थांब येते मी. हा तू असं बोलत थांब येते मी. जातो पुढे आणि अडकून राहतेच पाण्यात डूब. मग आता बघ कोण पुढे जातंय. कोण रेसिंग लावते तुम्ही अशी. शी. अरे हा पाणी चांगला नाही गाईज. हा सगळा आहे ना वेस्टेज वॉटर एकदम फट्टेवाला. पूर्ण दादरचा आहे गेस. मी हिला बोललो तिथे कॉर्नरला थांबूया. ना काय माहितीये कोणतं पाणी आहे. तू स्वतःच माहिती. तू स्वतःच बोलली ना. तू स्वतःच बोलली ना. तू स्वतःच माहिती. वा
गाईज मराठी ब्लॉग सोडा, ह्याला मराठी शिकवा आधी नीट. आता काय गाईज हिंदी ब्लॉग चालू करू तर बोला तुम्ही, तसं करतो बाबा. हा ना, मी हिंदी जास्त चांगली बोलतो आय गेस. असं नाही, कम्पॅरिझन नाही, बाकी असंच ब्लॉग मध्ये. गाईज मराठीची पण काय ठेवत नाही तो. मला मालवणी पण नाहीत माहिती आहे. असं आहे. मका मालवणी हे बघ साक्षी पाणी भरतोय गाईज, पाणी बघ असलं भरतोय. हे बघा तिथून येत चाललंय, हे कॉर्नर कॉर्नरने भरतायत आणि आम्ही राहू मधी. आरामात जा. हे बघा त्याच्या मध्ये आहेत ना लोक, सगळीकडून भरणार पाणी आणि मध्ये येणार एकदम. त्या साईडने पण भरतोय. आपण निघूया इथून. लेग्स बघा कसे झालेत पुन्हा माती बितीमध्ये जाऊन. आता इथे पाय धुवायला थांबलो आम्ही. धुवू ना धू माना धुवायचं का? धुवू ना, एवढी घाई आहे ना तुला, धुताना पाय मध्ये टाकतो. धुवू ना. धुतो रे. झाले भाई झाले. आणि माझ्या याच्यावर कोण टाकणार? संपलं पाणी. गाईस तर मी आता घरी आलो आणि फोनची मला चार्जिंग डेड झाली होती, तर मी ब्लॉग कंटिन्यू नाही केला त्यानंतर. तर आता मी घरी आलो आणि आता हा ब्लॉग एंड करायला घेतो. इफ तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता मी हा ब्लॉग येतो एडिटिंगला. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.